टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तर या गोष्टीवरती मी जास्त भाष्य करू इच्छित नाही। न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, मला फक्त स्थगिती मिळालेली आहे, अजून अपील सुरू व्हायचं आहे। अपील सुरू झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलेन। तोपर्यंत न्यायालयीन बाबीवरती जास्त भाष्य करणं योग्य नाही। हस्तक्षेप याचिका जी दाखल करण्यात आली होती तिची देखील सुनावणी आता सुरू होणार आहे, आपली कशी तयारी आहे? नाही, हस्तक्षेप याची कोणाचे हस्तक्षेप आहे? नाही, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार त्यांनी करावा, तो काय विषय नाही। तो कोर्ट विल टेक द डिसिजन। मात्र सगळ्यामुळे राजकीय विरोधक जे आहे ते याचं राजकीय भांडवल करत आहे, तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे। अशा पद्धतीनं खरं तर राजकारणात एकमेकावर सूड उगवणं प्रत्येकावर खरं तर ही वेळच असते। अशा पद्धतीनं ज्या जुन्या मला साधी गोष्ट सांगा, राजकीय विरोधकांनी करावं काय तुम्ही सांगा मला। त्यांनी आपलं कौतुक करावं अशी अपेक्षा तरी आहे का? म्हणजे माझी तरी नाही, आणि त्यांनी करावं अशी माझी धारणा पण नाही। त्यामुळे त्यांचं काम ते करतात, माझं काम मी करतो। त्यांना वाटत असेल की जास्त विरोध केल्याने, बदनामी केल्याने आपल्याला फायदा होतो, समाजामध्ये आपलं लोकमत चांगलं होतं, आपली इमेज सुधारते, तर त्यांना करू देईल, त्यांना लकलाभ। आमचं काम चालू आहे, सरकार लोकांसाठी राबतं आहे, सरकार लोकांमध्ये जेवढं काम करते तेवढं करतं आहे। त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी काही चर्चा करण्याची, ऐकण्याची याची काही आवश्यकता वाटत नाही। सरकारमध्ये गणवेशाच्या ड्रेस कोड, मंदिरातल्या ड्रेस कोडच्या बाबतचा निर्णय झालेला आहे। मंदिरामध्ये जात असताना काही विशिष्ट प्रकारचा ड्रेस कोड असावा अशा स्वरूपात मला माहिती नाही, मला माहिती घ्यावं लागेल। कुठल्या मंदिरामध्ये? नाही, मला माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो। वर्षभरामध्ये 2700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत राज्यामध्ये, संपूर्ण विभागामध्ये। त्या गोष्टीची मी अजून आकडेवारी घेतली नाही। कालच्या कुठेतरी एखादा विधानसभेत प्रश्न उत्तराच्या तासामध्ये ती गोष्ट निदर्शनास आलेली आहे, परंतु मी ती संपूर्ण माहिती घेतो आणि आपल्याशी प्रत्येक केस ही वेगळी आहे। एकाच याच्यामध्ये सगळा केस एकत्र करता येणार नाही, प्रत्येक केस वेगळी आहे, का झालंय, कसं झालंय तिची माहिती घेतो आणि मग आपल्याशी सविस्तर बोलतो। राष्ट्रीय 2 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो। मात्र आपण जर मागील अनेकदा उदाहरण बघितलेलं आहे तर की शेतकऱ्यांना फायदा न होता विक्रेत्यांना त्याचा नाही, आता कसं आहे, ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे, त्यामुळे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जातात डीबीटीने, त्यामुळे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, गैरप्रकार वगैरे होणार नाही याची मला खात्री आहे। राष्ट्रीय कृषी विकास निर्णय दिला आहे, तो वडेट्टीवार म्हणतात की हा हास्यास्पद निर्णय, न्यायालयाने असा निर्णय कसा दिला? ते न्यायालयाच्या निर्णयावरती जर विरोधक प्रक्रिया त्यांचे मत व्यक्त करत असतील तर ते दुर्दैव आहे समाजाचं। तुमच्या न्यायालयावर विश्वास नाही, मी कायद्याचा ॲडव्होकेट आहे, त्यामुळे मला माझा न्यायालयावरती संपूर्ण विश्वास आहे। त्यामुळे मला न्यायालयीन बाबीवरती भाष्य करणं योग्य वाटत नाही, कारण त्यांना तर तेवढा अधिकार ठेवला पाहिजे न्यायालयाला। त्यामुळे न्यायालयाने जे काय निर्देशन नोंदवलेलं आहे, चुकीचं आहे की बरोबर आहे, त्याच्यावरती भाष्य करणं मला असं वाटतं योग्य नाही। राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक लागलेला आहे। ठिबक सिंचनच्या ज्या योजना होत्या त्या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभच जात नाहीये। नाही, ठिबक सिंचनचे जवळपास सगळेच पैसे गेले आहेत। आपले अजून 200-300 कोटी रुपये शिल्लक आहेत त्यांची दाण्याचे, पण केंद्र सरकारकडे 283 कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे। एवढा महिना 15 दिवसामध्ये पैसे आले की सर्वांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जातील वेळेवर। याचिका दाखल करणारे सतीश वाणी जे माजी न्यायाधीश आहेत त्यांनी असं म्हटलंय की नितीन जिवणे जे कोर्ट आहे त्यांच्यावर नागपूरवरनं दबाव होता, RSSचा दबाव होता, अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं नाही, असं काही मला वाटत नाही, कोणावरही दबाव नाही आणि न्यायालयावरती दबाव टाकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। हा हे मनगढंत कहाणी आहे सगळी, त्यामुळे त्याच्यावर काय फार माझा विश्वास नाही। नाही, आता त्याच्या प्रोसेस सुरू आहे। काय झालं की या सगळ्या प्रकरणामध्ये जिथे जिथे लँड ॲक्विशन आहे, समजा पालघर जिल्ह्यामध्ये काही धरणं आहेत, पालघर जिल्ह्यात काही फॉरेस्ट जमिनी आहेत, तर पालघर जिल्ह्यातल्या जमिनीचं तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेले आहेत की लँड ॲक्विशनची प्रोसेस सुरू करा। लँड ॲक्वायर झाली आणि टेंडरमध्ये काही फॉरेस्ट आहेत, काही याच्या दुसऱ्या जमिनी आहेत, NGTचा प्रकल्प आहे, या सगळ्या लोकांचं NOC घ्यावं लागेल। त्यामुळे ती प्रोसेस आता पाटबंधारे खात्याने सुरू केलेली आहे। मला असं वाटतं की विखे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी फार मनावर घेतलेलं आहे की लवकरात लवकर 4 वर्षाच्या आत हे प्रोजेक्ट कसे पूर्ण करता येतील या दृष्टीने त्यांचा प्रयत्न राहणार। यशोमती ठाकूर यांनी असा दावा केला की 100 दिवसाच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल। आपल्याला वाटतं मंत्रिमंडळामध्ये नाही, असं काही होणार नाही, असं काही होणार नाही आहे। सगळं एकदम व्यवस्थित होईल, चांगलं होईल आणि निश्चितपणे चांगलंच होईल। विरोधकांचा प्रश्न, त्यांच्याजवळ भांडवलच काही नाही राहिले तर मग करणार काय बिचारे? पवार साहेबांनी आज असं म्हणलं की बीडची अवस्था आज जी आहे तशी यापूर्वी कधी नव्हती, चिंताजनक परिस्थिती आहे। मला सांगता नाही, मी बीडला गेलोय नाही आणि मला तिथली अवस्था पण मी ब्रीफ करण्याचा प्रयत्न केला नाही, माझं खातं नाही, त्यामुळे माझा विषय नाही। थँक्यू सर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.